राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी राजेंद्र जैन यांना उमेदवारी देण्यात आली। मंत्री छगन भुजबळांचा पत्ता कट झालाय। राजेंद्र जैन हे प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्ती आहे। ज्येष्ठ नेते भुजबळांचा योग्य सन्मान करणार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। उमेदवार म्हणून राजेंद्र जैन हे आज पक्षाने त्या ठिकाणी अधिकृतरित्या उमेदवार ठरवलेले आहेत। विधान परिषदेमध्ये गोंदिया भंडारा स्थानिक स्वराज्य संस्थेतून यांनी 12 वर्ष प्रतिनिधित्व केलं। मध्यवर्ती बँक, फेडरेशन या सर्व संस्थांच्या मध्ये दीर्घकाळ राजेंद्र जैन यांनी काम त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि मग विदर्भामध्ये सुद्धा पक्षाला संधी देण्याचं बरेच दिवस मनात होतं। त्या दृष्टिकोनातून पक्षाने एकमताने निर्णय राजेंद्र जैन यांचा त्या ठिकाणी घेतलेला। भुजबळ साहेब पक्षाचे 99चे संस्थापक राज्याचे अध्यक्ष आहेत। दादांनी निर्णय घेतल्याच्या नंतर त्या निर्णय प्रक्रियेमधलं महत्त्वाचं योगदान जसं महामंडळींचं झालं त्याच्याही पेक्षा तेवढंच योगदान आदरणीय भुजबळ साहेबांचं झालेलं आहे। त्यामुळे त्यांचं ज्येष्ठत्व, त्यांचा अनुभव पक्षाला उद्याच्या दृष्टिकोनातून दिशादर्शक त्या ठिकाणी ठरणार आहे। त्यामुळे त्यांच्या ज्येष्ठत्वाचा योग्य तो सन्मान होऊनच पुढच्या कालावधीमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची वाटचाल करत असताना त्या संदर्भातला निर्णय आम्ही एकमताने करणार आहोत। दरम्यान राजेंद्र जैन यांच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूयात। राष्ट्रवादीचे विदर्भातील प्रमुख नेते राजेंद्र जैन यांना मानलं जातं। प्रफुल्ल पटेल यांचे विश्वासू शिलेदार अशी त्यांची ओळख आहे। प्रफुल्ल पटेलांचे स्वीय सहाय्यक म्हणून कारकिर्दीची त्यांनी सुरुवात केली। पटेलांसोबत काम करताना राष्ट्रवादीत त्यांचा प्रभाव वाढला। भंडारा गोंदिया विधान परिषदेचे राष्ट्रवादीचे माजी आमदार आहेत। तर 2016 मध्ये विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या परिणय फुकेंविरोधात त्यांचा पराभव झाला। सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागेवर राज्यसभेवर आता त्यांची वर्णी लागली।